डिझेल तुटवड्यामुळे रायगडमधील मच्छीमारी व्यवसाय हा ठप्प झालेला आहे। इंधनाची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी इंधनावर निर्बंध घातले गेलेत। डिझेल नसल्याने होड्या या किनाऱ्यावर तशाच लागू नयेत। त्यामुळे डिझेल तुटवडा निर्माण झालेला आहे आणि याचा मच्छीमार व्यवसायाला मोठा फटका बसलाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। अजेश, डिझेल तुटवडा आहे आणि याचा मच्छीमार व्यवसायाला फटका बसतोय, काय नेमकं मच्छीमारांचं म्हणणं आहे? निश्चितच कोकणातली मासेमारी जी आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे। खास करून आपण पाहिला तर कोकणामध्ये सर्वाधिक समुद्र किनारा मोठ्या पद्धतीने आहे आणि मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते कोकणातल्या समुद्र किनाऱ्याला पसंती देतात आणि त्याच्यामध्येच आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते कोकणात मासेमारी केली जाते। रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, या जिल्ह्यात जे आहे ते मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते। मात्र आता युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। दोन देशात सुरू असणाऱ्या युद्धाचा थेट परिणाम जो आहे तो इंधन दरवाढीवर झालेला आहे आणि काही ठिकाणी इंधन तुटवडा देखील भासत आहे आणि त्यामुळे मुबलक असा इंधन जो आहे तो मासेमारीला मिळत नसल्या कारणाने जे आहे ती रायगडमधली मासेमारी जी आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे। या आधीच आपण पाहिला तर अनेक वेळा जे आहे ते चक्रीवादळ असेल किंवा हवामानमध्ये बदल होत असेल आणि त्यामुळे मासेमारी बंद करावी लागत होती आणि आता आपण पाहिला तर युद्धाचा थेट परिणाम इंधन दरवाढी किंवा इंधन तुटवड्यावर झाल्यामुळे ही मासेमारी जी आहे ती पूर्णपणे बंद करावी लागलेली आहे। खास करून आपण पाहिलात तर समुद्रकिनारी राहणारे जे कोळी बांधव आहेत यांचा एकमेव व्यवसाय जो उदरनिर्वाहाचा आहे तो मासेमारी आहे आणि त्यामुळे ही मासेमारी बंद झाल्यावर आता त्यांच्यावर जे आहे ती उपासमारीची वेळ आल्याचं पाहायला मिळत आहे। ठीक आहे अजेश, तुम्ही असेच जोडलेले रहा।